मुंबईतील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा मुहूर्त सोमवारी झालाय आणि या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगलप्रभात लोढा यांनी केलंय। बाणगंगा प्रकल्पाचं काम आता 3 टप्प्यात करण्यात येत आहे। वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जीर्णोद्धार करण्यात येतोय आणि या कामासाठी 4.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलाय आणि या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईतील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक बाणगंगा तलावाचा जीर्णोद्धाराचा मुहूर्त आता ठरलाय। सोमवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते एकंदरीत उद्घाटन झाल्यानंतर आता या कामाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या बाणगंगा तलावाच्याच परिसरात आहे। माझ्या पाठी पाहू शकतात की हे संपूर्ण तलाव जे आहे ते आता ह्याचं रूपड बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य शासनाचा असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे देश आणि विदेशातून अनेक आध्यात्मिक किंवा भावनिक लोक जे आहेत ते श्रद्धास्थान म्हणून इथे येत असतात। त्या अनुषंगाने या बाणगंगा तलावाला महाराष्ट्राने एकंदरीत महाराष्ट्र पर्यटनाचा दर्जा सुद्धा आता देण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण बाणगंगा तलावाचं रूपड बदलण्यासाठी 4.5 कोटींचा खर्च जो आहे तो महानगरपालिकेला किंवा राज्य सरकारला येणार आहे आणि ह्यात जर पाहिलं तर जे या पायऱ्या आहेत त्यांचं रूप बदलण्यात येणार आहे। तसेच इथून जो एक मार्ग बाहेर जातो त्या मार्गाला आता भक्ती मार्ग असंही नाव देण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर या बाणगंगा तलावावर अनेक कार्यक्रम जे आहेत ते सणासुदीनं होत असतात आणि त्या अनुषंगाने या संपूर्ण एकंदरीत बाणगंगा तलावाची रूपरेषा जी ठरवण्याचा प्रयत्न जो आहे तो यंदा महानगरपालिकेकडून आणि राज्य सरकारकडून होताना पाहायला मिळतो। या आधी या बाणगंगा तलावावर एकंदरीत पालिकेकडून जी ती कारवाई करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने इथे जे अतिक्रमण करून ज्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या त्या हटवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा काल जे ते एकंदरीत उद्घाटन जे ते मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा संपूर्ण परिसर कधी बनणार आणि मग त्यानंतर हा सर्वांसाठी कधी खुला होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि 4.5 कोटींचा प्रकल्प जो आहे तो ह्याची रक्कम वाढणार का की आणखी कमी होणार हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।